हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजची रेसिपी आहे कटाची आमटी. कशी बनवायची आहे ते मी सांगणार आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी सामानात होते ही कटाची आमटी. तर आता 2-3 दिवसाखाली प्रत्येकाच्या घरी गौरी आलेली होती, म्हणजे पुरणाचा नैवेद्य असतोच. मग पुरण म्हटलं की कटाची आमटी ही करतातच. मग चला तर मग आता मी तुम्हाला सांगते कशी बनवायची आहे ते. मी हे पुरण घातलेलं होतं व पुरणामध्ये जे उरलेलं पाणी असतं ते आपण आता त्यापासून आपल्याला आमटी बनवायची आहे. एक पातेलं घ्या व जे पुरण यंत्र असतं किंवा तुम्ही चाळणीही घेऊ शकता. माझ्याकडे पुरण यंत्र आहे म्हणून मी ते घेतलेलं आहे. व त्यामध्ये हे आपल्याला आता हरभऱ्याची डाळ जी शिजलेली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे. यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे. तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने सर्व पाणी काढून घेत आहे. हरभऱ्याची डाळ आता हे पाणी सर्व काढून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये कांदाही लागणार नाही. बिना कांद्याची ही कटाची आमटी खूप छान लागते. तुम्ही बघू शकता आपलं पाणीही सगळं निघालेलं आहे. पुरणाचं पाणी भरपूर सारं पाणी निघालेलं आहे. आता या पाण्यापासून आपण आमटी बनवूया. बघू शकता तुम्ही किती निघालेला आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून ठेवायचे आहे. चला तर मग आता मसाला काय काय लागणार आहे ते सांगते. अर्धी वाटी खोबरं घ्या, बारीक खिसलेलं किंवा त्याचे कापही करून घ्या. माझ्याकडे खिसलेले होते म्हणून मी खिसलेले घेतलेले आहे. एक आल्याचा तुकडा घ्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्या, हिरवी कोथिंबीर घ्या, एक हिरवी मिरची घ्या व आता हे मिक्सरला छान असं बारीक वाटण काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडे घ्या व नंतर थोडे थोडे पाणी काढून छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे. आणि आता चला तर मग आता तुम्हाला मी मसाले सांगते. तेलामध्ये काय काय फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते. 2 ते 3 घरगुती काळा मसाला टाका व अर्धा चमचा हळद घाला आणि 1 चमचा तिखट घाला. कारण की आपण एक हिरवी मिरची घातली ती त्यामुळे तिखट थोडं कमीच घालायचे आहे. आणि अर्धा चमचा हळद घाला आणि गॅसवर आता एक कढई गरम करायला ठेवा व कढईमध्ये तेल टाका. आणि तेल छान कडकडीत असे गरम झाले की मग मोहरी तडतडायला टाका. तुम्ही बघू शकता आता मी जिरे मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी तडतडली की मग आपल्याला हे जे आपण जे वाटण काढून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व या फोडणीमध्ये घालायचे आहे चमच्याने. आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व हलवायचे आहे. आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला राहिलेला असतो त्यामध्ये थोडेसे पाणी घालून तेही परत या मसाल्यामध्ये घालायचे आहे. सर्व घालून हे सर्व एकजीव करायचे आहे छान असं तेल सुटेपर्यंत. वास तर खूपच सुंदर येतोय. छान तेल सुटत आहे. आता चला तर मग आता आपण जे मसाले काढले होते ते मसाले ह्या वाटणमध्ये आपल्याला टाकायचे आहे व चमच्याच्या मदतीने छान सर्व हे मसाले एकजीव करा. जास्त वेळही लागत नाही या कटाच्या आमटीला आणि खायला खूप छान लागते. आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून हे सर्व टाकलेले आहे व याला आता छानशी उकळी येऊ द्यायची आहे. जोपर्यंत तेल बाजूला सुटत नाही का तोपर्यंत छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि आता हे चमच्याने सर्व एकजीव करा. खायला खूप छान लागते. पुरणाच्या पोळीसोबत किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता ही आमटी. बघू शकता आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे. तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे. आणि जे आपण जे आता पुरणाच्या डाळीतले पाणी जे काढले होते का ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे. आणि वरतून पुन्हा पाणी जर तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही वरतून पाणी घालू शकता, नाहीतर नाही घातले तरी चालेल. खूप छान लागते, एकदम चविष्ट लागते. तुम्ही नक्की करून बघा. जर आवडल्यास माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे. आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घाला आणि एक 5 ते 10 मिनिट छान उकळी येऊ द्या व उकळी आल्यानंतर
वरतून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता उकळी आलेली आहे. आपण आता वरतून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि आता तयार झालेली आहे आपली आमटी. आणि नंतर गॅस बंद करा. तुम्ही बघू शकता तयार आहे आपली कटाची आमटी. तुम्ही भातासोबत किंवा पुरणाच्या पोळीसोबतही खाऊ शकता. खायला खूप छान लागते. जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्हाला अजून माझे व्हिडिओज जर पाहायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. धन्यवाद.